नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज तुमचा 12th जो रिझल्ट आहे तो 1 वाजता फायनली लागणार आहे आणि भरपूर जणांच्या कमेंट देखील आल्या की रिझल्ट चेक विषयी व्हिडिओ बनवा, म्हणजेच रिझल्ट चेक कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा आहे। तर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचे की गुगलवरती यायचे। ठीक आहे, गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्चमध्ये लिहायचं आहे की महा रिझल्ट। ठीक आहे, महा रिझल्ट याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। महा रिझल्ट अशा पद्धतीने लिहायचं पहा, maharizzalt.nic.in ही लिंक तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमधून ही लिंक उचलू शकता या ठिकाणी। तर या ठिकाणी क्लिक करायचं। ठीक आहे, पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑफिशियल अपडेटवर ही लिंक घेऊन जाईल। ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, तुम्हाला सगळ्यात पहिले हे एरर येईल। ठीक आहे, काय आहे तर ही साईड काय आहे, लोडवर आहे। साईड काय आहे, लोडवर आहे। का लोडवर आहे, आज 12th रिझल्ट आहे आणि इतके विद्यार्थी या ठिकाणं ह्या साईडवर आलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणं काय आहे, रिलोड दाखवत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली रिलोडचं चिन्ह आहे या ठिकाणं। तर तुम्ही रिलोड केला तरी हे होत नाही, त्यासाठी मी तुम्हाला एक डिजिलॉकर ॲप म्हणजे तुम्हाला लॉग इन करायला सांगितलं होतं। जर तुम्ही केलं असेल तर तुमचा फायदा आहे, जर नसेल केलं तर आत्ता जा आणि तो व्हिडिओ पाहून लॉग इन करा, जेणेकरून तुमचा रिझल्ट काही फास्ट चेक होईल। ठीक आहे, तर आता पहा रिझल्ट कसा चेक करायचा आहे। त्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल की महाराष्ट्र बोर्ड तुमचा समजा HSCचा आज रिझल्ट आहे तर HSC या ठिकाणी दिसून जाईल। ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक इंटरफेस येणार आहे। ठीक आहे, त्यामध्ये लिहिला असणार आहे रोल नंबर। ठीक आहे, तर रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। जसं की मी आता माझ्याकडे एक 10वीच्या विद्यार्थ्याचा आहे, C1838 असा रोल नंबर आहे आणि पुढे 2 अंक आहेत। ठीक आहे, तर ते टाकायचं आहे आणि तुम्हाला रोल नंबर या ठिकाणी तुमचं हॉल तिकीटवरती तसा आहे तसाच तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। जर तुमच्याकडून थोडी जरी चूक झाली तरी तुमचा तो रोल नंबर चुकीचा दाखवेल। आणि त्यानंतर आहे तुमचं मदर्स नेम हॉल तिकीटवरची जी स्पेलिंग आहे तीच या ठिकाणी स्पेलिंग टाकायची आहे। भरपूर जण चूक काय करतात की समजा एखादं नेम आहे, एक एक्झाम्पल म्हणून मीना घेतलं आहे मी। ठीक आहे, मीना, तर या ठिकाणं MENAच करतात, MEENA असतं तर मीना, तर त्यांनी देखील चूक होती। ठीक आहे, त्यामुळे असं करू नका। संपूर्ण या ठिकाणं नाव या ठिकाणी स्पेलिंग हॉल तिकीटवर जी आहे तीच या ठिकाणं तुम्हाला या ठिकाणं पाहायची आहे। आणि संपूर्ण त्यानंतर झाल्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणं व्ह्यू रिझल्ट हा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येईल। त्याचे प्रिंट काढून घ्या आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की किती पर्सेंटेज पडले। जर तुम्हाला आता समजा तुमचं जर आपण लाईव्ह रिझल्ट चेक करणार आहोत सगळ्यांचे, तुम्ही जर 1 वाजता लाईव्ह जर आला तर आपण देखील सगळ्यांचे लाईव्ह रिझल्ट चेक करणार आहोत, त्यामुळे 1 वाजता सर्वांनी लाईव्ह यायचं आहे आपल्या चॅनलवर। तुम्ही रिझल्ट चेक करून घ्या आणि ज्याला जास्त पर्सेंटेज पडतील त्याचा आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती फोटो व्हिडिओ त्याचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेणार आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट कधी लागणार आहे अशा पण कमेंट येतात, तर तो देखील लवकरच लागतो। 12वीचा लागल्यानंतर 10वीचाच रिझल्ट असतो, त्यामुळे तुम्ही देखील वाट पाहू नका। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।